जलसंधारण दिनानिमित्त कोल्हापुरात वॉक फॉर वॉटर महावॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा आणि पाणी वाचवूया, भविष्य घडवूया असा संदेश देत वारणा भवन इथून ही रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली। मृदा आणि जलसंधारणाचं महत्त्व अधोरेखित करत कोल्हापुरात महावॉकेथॉन रॅली उत्साहात पार पडली। पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा असा संदेश देत वारणा भवन येथून वॉक फॉर वॉटर रॅलीला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला मार्गस्थ केलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू आणि मृदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आज मृदा जलसंधारण विभागामार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लोकसहभागाची एक चळवळ चालू झाली। आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावॉकेथॉनचे ऑर्गनायझेशन करण्यात आले। यामध्ये मुख्य संदेश म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा, माती वाचवा आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा। आपली सर्व धरणे हे गाळ मुक्त झाली पाहिजे आणि आपले शिवार गाळयुक्त झालं पाहिजे आणि सर्वांनी पाणी वाचवण्यासाठी, मृदा वाचवण्यासाठी, सहभाग घेण्यासाठी, आव्हान देण्यासाठी आपण सगळे इथे जमलो होतो। यावेळी माती आणि पाणी या निसर्गाच्या अमूल्य संपत्तीचं संवर्धन करण्याची उपस्थितांनी शपथ घेतली। महावॉकेथॉन मध्ये समीर दगडू पाटील यांनी प्रथम क्रमांक, तुकाराम कृष्णात मोरे यांनी द्वितीय तर करण रमेश गवळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला। विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला।